नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेचा आता महत्त्वाचा टप्पा आलेला आहे। महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता शेतकऱ्यांनी भरपूर अर्ज भरल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेमेंट सुद्धा केलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट केल्याच्या नंतर जे ऑप्शन येत होते की सौर पंप कोणत्या कंपनीचा निवडावा, जसे सुरुवातीला येत होते, मात्र आता शेवट हे कमी होत चाललेले आहेत। कारण ज्या सौर पंपांचा कोठा संपत आहे ते सौर पंप त्या पोर्टलवर दिसत नाहीत। मग ज्या शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर सौर पंप निवडले त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचा सौर पंप निवडता आला। मात्र जे शेतकरी वाट पाहत राहिले की आपण नंतर निवडू, किंवा ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेमेंट केलं, आता त्या शेतकऱ्यांना कमी सौर पंप त्यावर दिसत आहेत, म्हणजे त्या कंपन्या कमी दिसत आहेत आणि त्यांना चॉईस म्हणजे पसंती ही मोजक्या कंपनीवरच करता येत आहे। आणि आता महत्त्वाचा जो टप्पा आहे त्या महत्त्वाच्या टप्प्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। त्यामध्ये सौर पंप असेल, पीक विमा असेल, इतरही अशा बऱ्याच गोष्टी। आणि शेतीबाबत आता महत्त्वाची आपण पुन्हा माहिती आणणार आहोत की शेतकऱ्यांच्या शेतीबाबत बऱ्याचशा अडचणी असतात। शेतात जाण्याचा रस्ता, फेरच्या बद्दल काही गोष्टी असतात, किंवा वारस नोंदीबद्दल काही गोष्टी असतात आणि त्या आता ऑनलाईन झालेल्या आहेत। मग या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला काही गोष्टी ह्या ऑनलाईन कशा करायच्या याबद्दल आता माहिती नसेल तर आपण या पोर्टलच्या माध्यमातून शेती संबंधी सर्व माहिती देणार आहोत आणि या अगोदरही दिलेली आहे। मात्र आता महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये फेर असेल, किंवा सातबारावर विहीर लावणं असेल, सातबारावरील नाव कमी करणं असेल, पुन्हा अज्ञान पालकांचे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबारावर नावं आहेत ते कमी करणं असेल, म्हणजे जे ई फेरफार बाबतीत ही हक्क जी प्रणाली आहे त्या प्रणालीवर जी कामं आहेत त्या कामाबाबत आपण सविस्तर माहिती यापुढे आणणार आहोत। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजना। कारण प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की आपल्याला सौर पंप मिळाला पाहिजे, तो चांगल्या कंपनीचा मिळाला पाहिजे, त्या कंपनीने चांगली सर्व्हिस दिली पाहिजे, तो सौर पंप चांगला चालला पाहिजे। आता मध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण सौर पंपाबाबत जी चर्चा केली होती तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सौर पंप हा पाईपलाईनवर पाणी मारत नाही, किंवा स्प्रिंकलरच्या ज्या चिमण्या असतात त्या सर्व चिमण्या सौर पंपावर चालत नाहीत, असंही काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या। आता त्यानंतर जे बऱ्याच शेतकऱ्यांनी काय झालं की सौर पंपाचे अर्ज भरलेले होते, अर्ज भरल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन आलं, पेमेंटचं ऑप्शन आल्याच्या नंतर त्या ज्या शेतांनीमध्ये त्रुटी आल्या होत्या, त्यामध्ये पासबुक असेल, सातबारावर विहिरीची नोंद नसेल, असे बरेचसे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आले होते। त्या शेतकऱ्यांनी सुद्धा अपलोड केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं, त्या शेतकऱ्यांनी पेमेंट सुद्धा केलं आणि पेमेंट झाल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं। आता यामध्ये जसं कुसुम योजनेमध्ये सौर पंप होते, शक्ती पंप किंवा जे नामांकित चांगले जुन्या कुसुम योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना मिळाले होते आणि त्या शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन या योजनेमध्ये या शेतकऱ्यांना हे निवडायचे होते, मात्र तसे बरेचशा कंपन्याचे ऑप्शन त्यामध्ये दिसत नव्हते। आता सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी ऑप्शन भरण्याचा प्रयत्न केला त्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा कंपनीचे ऑप्शन दिसत होते, काही शेतकऱ्यांना 7, 8, 10, 12 अशा कंपनीचे ऑप्शन वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दिसत होते। आता त्यावेळेस ऑप्शन होतं की आपल्याला या कंपनीमधून निवडता येईल, मात्र आता जसं निवडत गेले तसं त्या कंपन्या सुद्धा त्यामधून कमी होत गेल्या। मग काही मोजक्या कंपन्या राहिल्या। मग शेतकऱ्यांना वाटू लागलं आता यातली चांगली कोणती कंपनी आहे, कोणती निवडावी, कसं करावं, नेमकं अडचणीत शेतकरी आलेला होता। आता तरीही प्रत्येकाला अपेक्षा आहे भेटण्याची, म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जी कंपनी दिसली, जिचं नाव बरं वाटलं, किंवा कोणीतरी मित्र म्हणाला, पाहुणा म्हणाला, नातलग म्हणाला, त्या म्हणण्यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी या कंपन्या निवडलेल्या आहेत। आता कंपन्या निवडल्याच्या नंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे यानंतर जॉईंट सर्वेचा। कारण आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरला, पैसे भरले, त्यानंतर वेंडर सिलेक्शन सुद्धा केलं, मग आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो सर्वेचा। म्हणजे आता जॉईंट सर्वे होणार।
महावितरणचा कर्मचारी आपल्याकडे येणार, आपल्या शेतात विहिरीवर जाऊन सर्वे करणार, म्हणजे तुमच्या विहिरीवर विजेचं कनेक्शन आहे का, या अगोदर कोणतं सोलर बसवलेलं आहे का, याबाबत सर्व माहिती तो कर्मचारी घेणार आणि त्या सर्वेला त्या शेतकऱ्याला सुद्धा सोबत राहणं गरजेचं आहे। आणि महत्वाची यातली गोष्ट की शेतकरी मित्रांनो, हा सर्वे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला अर्ज बाद होऊ नये, कारण आपण एकतर पैसे भरलेले आहेत, पैसे भरल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शन गेले, म्हणून ही महत्वाची जबाबदारी आता शेतकऱ्यांची आहे की आता आपल्याला हे सर्वे व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तुमच्या लक्षात येते ना व्यवस्थित कसा करायचा? हे लक्षात घ्या की व्यवस्थित करून घ्यायचा की जेणेकरून आपला अर्ज अजिबात बाद झाला नाही पाहिजे। आणि ही काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची, कारण ज्या वेळेस आपण जॉईंट सर्वे मध्ये पात्र होऊ त्यानंतर आपल्याला 100% सौर पंप मिळणार आहे। आता तुम्ही कोणत्या कंपनीचा निवडला, कोणत्या शेतकऱ्यांनी कोणता निवडला हे सुद्धा कमेंट करा। आणि तुम्हाला जॉईंट सर्वेचा मेसेज काही शेतकऱ्यांना आलाय का? कारण काही जिल्ह्यामध्ये जॉईंट सर्वेचे मेसेज येत आहेत आणि जॉईंट सर्वे आता चालू होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेला असेल जॉईंट सर्वेचा, तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करा आणि आपण कोणत्या कंपनीचा सोलर पंप निवडला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आणि ज्या शेतकऱ्यांनी पैसेच भरले नाही त्यांची काय अडचण आहे नेमकी ती अडचण सुद्धा कमेंट करा, आपण त्यावर नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू। एवढीच माहिती देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।